संघ उशिराने जरूर आला होता, त्यांना 2 धावांची पॅनल्टी होतीच, परंतु साबत संघाचा जो कॅप्टन होता टॉस करण्यासाठी आला, त्यांनी शूज परिधान केले नव्हते, त्यामुळे त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी, म्हणजे जी पॅनल्टी आहे ती इक्वल, म्हणजे कुठल्याही संघाला मात्र पॅनल्टी नसेल. दॅट इज फायनल. धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर योगेश पाटील सर. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. रामकृष्ण हरी मंडळी, सन्मान्य रामकृष्ण हरी काकडे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्व मंडळींचं हार्दिक स्वागत. शनिवार सेठ पाटील साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करूया. हार्दिक स्वागत, शुभ स्वागतम. सन्माननीय आदरणीय शनिवार सेठ पाटील, रविवारी आपण आलात त्यासाठी धन्यवाद. तर पटकन फिल्डिंग लावून घ्या प्लीज. न्यू इक्रा स्पोर्ट्स किरण पाटील अँड टीम, आपणास विनंती आहे, आपण टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि निमंत्रित केलं पवनपुत्र पीसीएस संघाला बॅटिंग करण्यासाठी. उत्कृष्ट जोडी पीसीएस संघाची आपल्या पिच वरती आलेली आहे, ज्याने मोठमोठ्या खेळी साकार केल्यात. आदित्य विथ भावेश शेलार. मागच्या 2-3 वर्षांमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा पीसीएस संघ 2 संघ एकत्र केले आणि तगडा संघ बनलाय. तर चला, किरण पाटील सज्ज झालाय. सावध एक्सप्रेस क्वार्टरला भिवंडी आणि समोर सामना करेल आदित्य, तगडा खेळाडू पिसे संघाचा. सावध गावातून पिसे डॅमकडे निघालो की पिसा गाव येतो, डॅमच्या लगत असलेलं. दोन्ही पण अगदी बीएमसी रोडला असलेली गावं, परंतु आता या ठिकाणी आपली प्रतिष्ठा इथे जोपासावी लागेल. पहिला चेंडू बॅटचा फेस ओपन केला, तिथे स्टिअरचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेऊन चेंडू पहिल्या स्लिपच्या जवळून जात असताना एका धावेसाठी सचिन म्हात्रे आणि स्क्वेअर लेग पंच कृष्णा बुराडे. आज 2 ऑफिशियल्स हे ह्या सामन्यासाठी, तिसरे आमचे लाडके मेक्या सर, त्यांनी लॉन्च केलंय कृष्णा बुराडे यांना ह्या भिवंडी नगरीमध्ये. आमच्या सोबतीला हॅरी सर एज इज स्कोरिंग आणि दुसऱ्या बाजूला एसके एंटरटेनमेंटचे सर्व ऑपरेटर, एडिटर, कॅमेरामॅन, डीजे कल्पेश किंग सलग 4 दिवस सर्वांना मनमोहक संगीत मेजवानी पेश करतायत. क्विकर फास्ट डिलिव्हरी, तिथे स्क्वेअर लेगला 2 फिल्डर तैनात आहेत, त्यांना भेदू शकले नाहीयेत. ड्राईव्ह चांगला होता, फक्त टायमिंग नव्हतं, तिथे कुठल्या प्रकारचं चाचपडणं नाहीये. पहिला चेंडू थोडासा आउट स्विंगर होता, बॅटची कडा घेऊन गेला होता, पण हा चेंडू थोडासा आत टाकला. किरण पाटील विकेट घेण्याची नेहमी क्षमता असलेला क्रिकेटर, उत्कृष्ट क्रिकेटर ह्या सावध परिसरातील, भिवंडी परिसरातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर मिस्टर किरण पाटील. धावसंख्या 2 वर. पुन्हा आदित्य, यावेळेला पूलचा पवित्रा होता, पण तो चेंडू बॅटच्या एजला लागून ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड झोन कडे, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल सिंगल सिंगल, तिन्ही चेंडूंमध्ये सिंगल सिंगलच देतोय. ही प्रतिभा आहे किरण पाटीलची की तो मोठे फटके मारू देत नाहीयेत. अनेक मोठमोठ्या खेळाडूंना ज्याने आसमान दाखवलंय, धूळ चारलीये, असा जबरदस्त क्रिकेटर. अनेक ओपन क्रिकेटचे सामने महाराष्ट्र बाहेर जाऊन खेळलाय, अजून खेळतोय, पुढे खेळणार, असा हा सावध एक्सप्रेस, ज्याच्या समोर खेळताना सावधगिरी बाळगावी लागते. अगदी वेगाने टाकलेला फुलर लेन चेंडू होता, तिथे मिड ऑनला चेंडू गॅदर करता आला नाही, संधी होती धावचीची. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त झाली. तिथे दिगंबर होते
खूप चांगली कॅप्टन्सी सुद्धा ते करतात, परंतु टॉस साठी ते आले नव्हते. चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत दिगंबर. या सर्वांच्या खेळाने हा संघ ओळखला जातोय. नवीन संघाची बांधणी किरण पाटीलने केली आणि त्या संघाला सुद्धा चांगला घडवतोय किरण पाटील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. सिंगल धावसंख्या 4 वर. पुढे आले डाऊन्सिंग डाउन ट्रॅक, पावलांचा प्रॉपरली वापर आणि चेंडू सरळ समोर खेचलंय. एका टप्प्याने चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. संजय स्मृतीला वंदन करणारा सुंदर चौकार. आता मात्र त्या सिंगलला रोख लगावून अगदी पुढे धावसंख्याने घेऊन चालले. तिथे पावलांचा प्रॉपरली वापर करतोय. अटॅकिंग मुवमेंट मध्ये आलेला, अटॅकिंग मूड मध्ये आले ते दोघे पण. सलामीवीर कारण ते जास्त वेळ शांत राहू शकत नाहीयेत. ज्याने मोठमोठ्या खेळी साकार केल्यात, मोठमोठ्या पार्टनरशिप रचल्यात, अशी ही जोडी आदित्य भावेश शेलार. अनेकांची गोलंदाजी तोडी फोडी अशी, परंतु इथे तोडफोड होऊ शकले नाहीये. 5 सिंगल 1 चौकाराच्या साहाय्याने 9 धावा खर्च केला किरण पाटीलने विदाउट लॉस. तसं पाहता दोन्ही संघांसाठी ही समसमान सुरुवातच आहे. अगदी पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज सुद्धा हवी ठरला आणि बॅटर सुद्धा थोडासा हवी ठरला. त्यामुळे ही मॅच प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणार याबद्दल शंका नाहीये. आम्ही कालपासून अनाउन्समेंट करतो की आज दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना स्नेहभोजन आहे. तुमचं हे प्रेम आम्हाला गेली 20 वर्ष अबाधितपणे मिळतंय, त्यासाठी एक आमच्याकडून थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आज स्नेहभोजन आहे. तर तुम्ही या भोजनाचा लाभ घ्यावा. शुद्ध मांसाहारी भोजन आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. सर्व प्रेक्षकांना, आमच्या मान्यवरांना आणि सर्व खेळाडूंना आणि संघांना सुद्धा. तर पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 9. नवीन षटकासाठी स्वतः गोलंदाज दिगंबर सज्ज झालाय. जरासा फास्ट खेळा. फिल्डिंग बघा, एक डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. किरण पाटील समोर उभा आहे लॉंग ऑनला आणि मिड विकेट आणि काऊकडच्या जवळ ऑर्थोडॉक्स झोनकडे एक फिल्डर आहे. विकेट किपरच्या आजूबाजूला कोणी नाहीये. एक पॉइंट दिला, एक शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, एक वाईडिस मिड ऑफ आणि डीप मध्ये कव्हर घेतला एक अगदी टॉस बॉक्सच्या समोर आणि एक लॉंग ऑफ खेळाडू बॉक्सच्या समोर. अशी फिल्डिंग इथे सजवली आहे दिगंबरने. पहिला चेंडू, लेट द बॉल गो टू द विकेट किपर थ्रू द लेग साइड. पंचांनी सांगितलं सचिन म्हात्रे सरांनी हा वाईड आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये उडी मारते. 10 वर पाहून खेळतायत. चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्यामध्ये माहीर असल्याची जोडी आहे ही पवनपुत्र पिसेची. कधी पण हा संघ मोठमोठ्या संघांना दगा देऊ शकतो असा हा संघ आहे. यावेळेला सुद्धा फ्लिकचा प्रयत्न होता. फुलर लेनचा चेंडू डाव्या अष्टीच्या जवळून जात असताना बॅटची कडा घेऊन गेला आणि तिथे डिक्लेअर झोन असल्यामुळे सिंगल मिळते फलंदाजाला आणि सिंगलने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 11 वर बिनबाद. आजूबाजूला लॉजिस्टिक हब्स आहेत, इथे वेअर हाऊसेस आहेत. थोडासा पुढे जाऊ आपण तर MIDC झोन काहीतरी पडला. काल आम्हाला माहिती मिळाली MIDC झोन सुद्धा इकडे पडलेला आहे, इंडस्ट्रियल झोन. यावेळेला उचलेगिराला चेंडूला अगदी मोठा फटका मारण्याचा नाद फसलाय तिथे आणि झेल टिपला डीप स्क्वेअरच्या दिशेने. गुड कॅच टेकन आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन ऑफ पवनपुत्र पिसे. त्याला सुगीचे दिवस, टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस, महाराष्ट्राला सुगीचे दिवस आणि टेनिस खेळणाऱ्याला सुगीचे दिवस. जेव्हा आई वडील ओरडायचे की माझा मुलगा खेळायला जातो, काही कमवत तर नाही, परंतु त्याच आई वडिलांना आता सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपला मुलगा चांगला क्रिकेटमध्ये कॅरियर करू शकतो, मोठमोठे मानधन मिळतील. आणि ती सुरुवात पण झाली मागच्या 2 वर्षांपासून की ISPL जेव्हा सुरू झालं तेव्हा करोडोमध्ये गणना झाली.
पहिल्याच ISPL मध्ये तब्बल 277 करोड रुपये खर्च झाले होते आणि दुसऱ्या IPL मध्ये जवळपास 500 कोटीच्या वरती खर्च झाले होते. आता तिसरा IPL कमिंग सून. यावेळेला स्लॉकचा प्रयत्न होता, चेंडू उडाला तो लॉंग ऑफ कडे आणि चेंडूच्या खाली लॉंग ऑफचा फिल्डर स्वतः येतोय आणि तिथे झेल टिपण्यामध्ये सक्षम ठरलाय. दिगंबरने अजून एक धक्का दिलाय, झेल देऊन बाद केले या फलंदाज नरेशला. बॅक टू द पॅव्हलियन. आणि इथे गोलंदाज नंबर 1 बनवू शकतो. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. चला तर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया दिगंबरला की तू करू शकतो, तुला हॅट्रिक घ्यायची आहे. 2 लागोपाठचे धक्के दिले, झेल देण्यास भाग पाडलं. नवीन फलंदाज आला नरेश. बाद झाल्यानंतर अरुण मैदानामध्ये. नरेशला प्रमोट केलं होतं परंतु नरेश थांबू शकला नाहीये. पहिल्या चेंडूत बाद झाला. निगंबर ऑन हॅट्रिक. यावेळेला अगदी कमरेच्या जवळ टर्न केला, चेंडू थोडासा खराब टाकण्यात आला परंतु तिथे अगदी निमंत्रित केलं होतं कारण दिगंबरला माहिती की डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे परंतु चेंडू त्यानुसार फटकवता आला नाहीये. जी अपेक्षा होती की झेल उडेल परंतु नाही. समजदारीने खेळून काढला आलेल्या फलंदाज अरुणने आणि 2 धावा तिथे वसूल केल्या आपल्या संघासाठी. 2 गडी बाद. धावसंख्या 13. टीम पवनपुत्र पिसे. पुढच्या सामन्यासाठी तयार राहा आलेल्या संघांनी. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. लेफ्ट हँड बॅट्समन साठी हा दिगंबरचा अगदी चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला पुलचा पवित्रा घेतला परंतु चेंडू नीटसा उडाला नाहीये आणि जातो तो डिक्लेअर झोनकडे. एलिव्हेशन मिळालं नाही, टायमिंग साधता आला नाही परंतु फायदा मिळतो एका धावेचा. तो पवनपुत्र पिसे टीमला. धावसंख्या 14. संजय स्फूर्ती चषक 20-25 पाहता पाहता 20वं पर्व इथे आपण उगवलेल्या पाहतो आणि सक्सेसफुली स्पर्धा पार पाडण्यामध्ये आमचे सक्षम असलेले पूर्णपणे सावतकर, सोबतीला आमचे सर्व आयोजक मंडळ KP सर असतील, कैलासजी पाटील, लखनजी पाटील, सोबतीला आमचे पूर्णपणे ह्या आमने लोणार्ड असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मंडळ आणि 7 स्टार मंडळी सर्वांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. पावलांचा वापर, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, औंधराई चेंडूला उडवलं आणि तिथे डीप कव्हर मध्ये फिल्डर तैनात होता, ट्रॅप मध्ये अडकवलं फलंदाजाला आणि बाद होतोय मिस्टर आदित्य शेलार. मोठा धक्का लागत असताना टीम पवनपुत्रेला. 3rd विकेट डाऊन. इथे आदित्य शेलारला सुद्धा जास्त वेळ थांबता आला नाहीये. 5 चेंडूंना सामोरं गेला, 1 चौकार आणि 4 सिंगलच्या माध्यमातून तो बाद झाला. तब्बल 6 चेंडूंमध्ये त्याने 8 धावा फक्त इथे उभ्या केल्या आपल्या संघासाठी. जास्त इथे मोलाचं योगदान देऊ शकला नाहीये आणि त्याला छान पद्धतीने बाद केलं. ही क्षमता दिगंबरची आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात सुद्धा आपण गावदेवी चषक नानकर या ठिकाणी दिगंबरची हीच कॅपॅसिटी पाहिली होती की तो विकेट टेकर आहे. चांगले अगदी बॉलिंग अचूक टप्प्यावरती करतो. जशी फिल्डिंग सजवत असतो त्यानुसार बॉलिंग टाकून मोठमोठ्या फलंदाजांना गारद करायची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्याला बरोबर इथे किरण पाटीलने निवडलं. दुसऱ्या षटकासाठी त्याने इथे 3 गडी बाद केले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुद्धा होता तो परंतु फक्त 5 धावा देऊन त्याने 3 गडी बाद करून मारवाडी बॉलिंग केली आहे या मैदानावर. नवीन गोलंदाज निखिल सज्ज झालाय. बॅट्समन कैलास आलाय. अरुणच्या सोबतीला 3 ओपनर बाद झालेत. 1 डाऊन सुद्धा बाद झाला. म्हणजे ओपनिंग बॅटिंग लाईनअप थोडीशी ते ढासाळलेली आहे परंतु पिसे संघ कधी पण उलटफेर करू शकतो. जो मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये सुद्धा सक्षम आहे आणि ती आता वेळ आली आहे. 2 षटकं झाली, 2 षटकं बाकी आहेत. जर ह्याच रेटने गेलात तर 28 ते 30 धावांची मजल मारता येईल परंतु पुढे जावं लागेल. फाईट देण्यासाठी तगडा किरण पाटील या टीमला न्यू एकरा स्पोर्ट्स सावध संघ इथे फिल्डिंग करतोय. तगडा संघ आहे. ब्लॅक अँड येलो जर्सी मध्ये ऑस्ट्रेलियन लुक पाहतोय आपण. डॉट चेंडू पहिलाच इथे निखिलच्या माध्यमातून. चांगली सुरुवात, खोलट टप्प्याचा मारा केला. अचूक लाईन अँड लेंथ इथे दाखवली आहे. 9 ते 10 पावलांचं बॉलिंग रनअप आहे त्याचं.
चांगला स्टान्स आहे, रिलीज करताना शोल्डरचा वापर करतो, हॅम ऍक्शन आहे, कानाजवळून हात जातोय आणि त्या कारणाने अगदी उंचीचा फायदा उचलत असताना लागोपाठचे दोन्ही पण चेंडू अगदी बुंदात टाकतोय, जखडून ठेवलंय. फलंदाजाला अगदी रूम जागा देत नाहीये मोठं फटका खेळण्यासाठी, हाफ व्हॉली देत नाहीये, ओव्हर पिच देत नाहीये, चान्स देत नाहीये. शांतता पसरली आहे. धावसंख्या स्थिर 14 यावेळेला थोडस अगदी ओव्हर पिच होतं, स्लाइटली टर्न झाला चेंडू, बॅटच्या एजला लागून ट्रॅव्हल होता असा डीप मधला स्क्वेअर लेग येतोय. त्या दरम्यान 2 धावा वेगाने ते सक्सेसफुली पूर्ण केल्या. महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये 2 धावा आता मिळाल्या निखिलच्या षटकामध्ये आणि धावसंख्या 2 16 वरती सरकत आहे पवनपुत्र पिसे संघाची 3 गडांच्या मोबदल्यात. आज रविवार असल्यामुळे अनेकदा आपण पाहतो की आपण टेनिस पटलावरती रविवारच्याच दिवशी फायनल ठेवतो, त्यासाठी आपल्याला प्रेक्षकांची सुद्धा उपस्थिती तेवढ्याच मोठ्या संख्येने हवी असते आणि आज हवीशी प्रेक्षक संख्या ऑलरेडी इथे आलेली आहे. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हा निखिलचा चेंडू पुन्हा एकदा वाईड अडकायचा प्रयत्न केला, तिथे वाईडीस मिड ऑफला दिगंबर आहे, थोडस तिथे मिसफील्ड झाली. त्या दरम्यान एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली फलंदाजाने आणि धावसंख्या 17 17. 4 चेंडू पडले, 4 चेंडूमध्ये 3 धावा फक्त खर्च केल्या. अगदी अचूक मारा करतोय. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकामध्ये दिगंबरने 3 गडी बाद करून 5 धावा दिल्या आणि या षटकात सुद्धा आधी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्या संघासाठी योग्य ते कार्य करतोय बॉलिंगच्या माध्यमातून मिस्टर निखिल. 5वा चेंडू घेऊन फुल टॉस अगदी फुलवल्याचा चेंडू. फलंदाजांनी तिथे पाय सुद्धा हलवले नाहीयेत, बॅट फक्त फिरवली होती आणि एक्सपेक्टेशन त्यांचं होतं की वाईड मिळेल की काय, पण तुमचा गार्ड ते महत्वाचं असतं. तुम्ही कोणत्या स्टंपला उभे आहेत ते सुद्धा पाहिलं जातं आणि चेंडूने कुठली लाईन ओलांडली हे सुद्धा पाहिलं जातं. धावसंख्या स्थिर 17 लास्ट टू गो. ओ हो परफेक्ट डिलिव्हरी. काय बॉलिंग करतोय, काय चेंडू काढले, एकदा टाळ्या असू द्या निखिलसाठी. पूर्णपणे जखडून ठेवलं, हलू दिलं नाहीये. या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. कंजूसी बॉलिंग, 4 डॉट, एक डबल, एक सिंगल असा लेखाजोखा आम्हाला हॅरी सांगतायत. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पवनपुत्र पुसेची 3 गडी बाद 17 कम ऑन डीजे. सावरीदेव किरवली विरुद्ध बाळ गोपाळ सोनाले. कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतर आई एकविरा स्पोर्ट्स नानकर विरुद्ध नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. 4थं षटक मार्गस्थ. जेडी कडून फास्टर 1 राऊंड द लेग जात असताना तिथे पहिला चेंडू तिथे अगदी वेगवान टाकला होता आणि बहुतेक बॅटकट नाहीये का, यस, त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये असे पंच दर्शवत आहेत सचिन म्हात्रे सर. धावसंख्या इथे 1 पुढे 18 फार कमी धावसंख्या इथे आतापर्यंत पाहतोय आपण. तिसरी ओलांडणं फार अपेक्षित आहे फाईट देण्यासाठी, परंतु पूर्णपणे अगदी गळचेपी करून ठेवले सावधच्या बॉलर्सने. हा जेडी आहे, हा कधी पण उडी मारतोय. हा जेडी अगदी आवडता खेळाडू सर्वांचा, फॅन फॉलोअर्स खूप आहेत या जेडीचे. नाव पण शॉर्टकट मध्ये अगदी सुप्रसिद्ध आहे. हसतोय सुद्धा बघा जेडी. चेहरा पण छान आहे, दाढी पण अगदी सुंदर आहे आणि बॉलिंग सुद्धा अति सुंदर करतोय. चांगलं घडवलंय जेडीला, सुप्रसिद्धी सुद्धा प्राप्त केली जेडीने. चांगला स्टान्स बघा, अगदी पुढे जातो वेगाने रिलीज केल्यानंतर. बघा त्याचा वेग अगदी इथपर्यंत आवाज येतो. आता मात्र वेग चांगला होता परंतु तिथे दिशा भरकटली आणि वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 19 सर्व प्रेक्षकांच्या नजरा इथे झुकलेल्या आहेत. समोर नजरा अगदी 22 यार्ड खेळपट्टीवरती ज्यामध्ये 22 खेळाडू खेळतात. हे क्रिकेटचं अविस्मरणीय क्षण लुटतायत. हा नेत्रदीपक 16 लुटतायत संजय स्मृती चषकाचा सावध या गावाजवळ भिवंडी तालुका. सावधचा हा जेडी बॉलर, त्याला इथे लॉफ्ट करायचा प्रयत्न केला परंतु तिथे फिल्डरने सुद्धा जोर नाही मारला. त्यालाही माहिती की चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय सिंगल साठी आणि सिंगल धावा हळूहळू संत वाहते कृष्णामाई 20 फार कमी धावसंख्या. लो स्कोरिंग कालपासून जर विचार केला तर आतापर्यंत लो स्कोर आतापर्यंत दिसतोय, परंतु काही होऊ शकतं कारण अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये मोठे फटके आले तर
18 होऊ शकतील, 12 होऊ शकतील. एनिथिंग विल बी पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. तुम्ही केलं पाहिजे. तुमच्याकडे ते क्षमता पाहिजे. ती क्षमता दाखवण्याची हीच वेळ आली आहे. परंतु जेडीची क्षमता बघा. हा चेंज ऑफ पेस काय जबरदस्त व्हेरिएशन. सुरेख अफलातून बॉलिंग करतोय जेडी. तरी मी म्हणतो की प्रेक्षक टाळ्या का वाजवत नाहीयेत. वाजवा टाळ्या सावधकरांसाठी. आयोजन पण सुंदर आहे आणि त्यांचा संघ खेळतो. ह्या 2 नंबरचा संघ. एक संजय स्पोर्ट्स आहे, दुसरा न्यू इकडा स्पोर्ट्स आहे. गावकरी आपले मंडळी. पायांचा वापर केला, ड्राईव्ह केला, हाफ वॉली घेऊन सरळ बॅटने हाय बॅकचा वापर केला वेगान. तिथे किरण पाटील चेंडू सोडतोय, पण त्याचा स्ट्रॉंग हँड सुद्धा आहे. तो फेकी कशी पण करू शकतो. त्या दरम्यान वेगवान इथे 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या फक्त हळू गतीने 2 वर 2-2. डबल टू लास्ट टू गो. चौकार, षटकार, सिंगल, डबल, विकेट, डॉट काही होऊ शकतो. एकच चौकार पूर्ण इनिंग मध्ये मला हरी सर सांगतात. जो 5वा चेंडू होता किरण पाटीलचा पहिल्या षटकातील. त्यानंतर चौकार, षटकारापासून वंचित ठेवला आणि ते वंचित आघाडी कायम आहे. वा व्हॉट अ कॅच. लॉब केलेला ऑन साइडला मिड विकेटला. चेंडूच्या खाली सुंदर पद्धतीने तिथे फिल्डर आला आणि शेवटचा चेंडू तिथे डॉट काढला. झेलच्या रूपामध्ये अक्षरने झेल टिपला. सीधा साधा नाही हो, बहुत बढिया उभी खेळताय. धावसंख्या 22 होते. प्रेक्षकांना सीमित राहिली आणि फक्त 23 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. ते नी एकविरा स्पोर्ट्स सावध संघापुढे. 23 टू विन इन 24 डिलिव्हरीज. तर या जय सावरीदेव किरवली आणि बाळ गोपाल सोनाळीपाडा कॅप्टन. बहुतेक सोनाळीपाडचा कॅप्टन आलाय. येस, ब्ल्यू जर्सी मध्ये. गणेश दादा बजागे आपला कॅप्टन पाठवा. प्रशांत बजागे आलाय. आज सुट्टी घेतली वाटतं. प्रशांत दूरवरती जॉबला जातो. आमची भेट होत असते तिकडे. मुरबाडकडे जातो खूप लांब लांब. तर आम्ही अगदी हृदयाच्या अंतकणातून यथोचित सन्मान देतो आमचे लाडके व्यक्तिमत्व जे छकड्यांमध्ये मास्तर आहेत आणि छकड्यांसाठी सुद्धा चाललेले आहेत. ते धामणगाव गोरसई परिसरामध्ये खिडकाली डोंबिवलीकडे चाललेत. अगदी तिकडे तर काय छकड्यांचं वेळ आहे. आणि आपले हे वेडे व्यक्तिमत्व ज्यांचा आपण सन्मान करतोय. कृष्णा सेठ, केशव सेठ दळवी फ्रॉम सावध, लखनजी पाटीलच्या शुभ असते ज्यांचा हा सन्मान होत असताना आपल्यामध्ये उपस्थित झालेले शनिवार सेठ पाटील ज्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नवीन सामन्याचा. जय सावरीदेव किरोली विरुद्ध बाळगोपाल सोनालीपाडाचा सामना आपल्या समोर आम्ही पेश करतोय मित्रांनो. त्यासाठी शनिवार सेठ पाटील टॉस करतील. आपण पाहू शकता संदेश पुस्तकाचा हा टॉस बॉक्स आणि शनिवार सेठ पाटील. येस, वा छान उडत मस्त करतायत. काटा कॉल प्रशांत बजागेचा आणि छापा आलाय. तो टॉस जिंकलाय सोनाली पाडाने. धन्यवाद. आपल्याला 2 मिनिटं बोलायचंय. बसा. धन्यवाद. बॅटिंग करणार. कशी सुरुवात झाली 25-26 हंगामाची नवीन हंगाम? सुरुवात तर पाहिजे तशी झाली नाही, पण सगळ्यांकडनं अपेक्षा करतो की चांगली सुरुवात होऊया. म्हणजे ह्या टुर्नामेंटमध्ये तुमचा चांगला परफॉर्मन्स देण्याची पूर्णपणे तुम्ही जिद्द बाळगली आहे. हो नक्कीच. फिल्डिंगचा निर्णय आहे. बॅटिंग करणार आहे. बॅटिंगसाठी उतरणार आहेत. तर समोरचा संघ किरवली संघ या संघाविरुद्ध काय खेळलात या हंगामध्ये किंवा मागच्या 1-2 वर्षांमध्ये? खेळलो असेल पण एवढं आठवत नाही. आणि संजय स्मृतीचं 20वा पर्व आहे. या पुढे पर्वाचं परफॉर्मन्स कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे त्यांचं नियोजन हे 20 वर्ष सलगपणे अविरतपणे कार्य सुरू आहे. खूपच चांगलं आयोजन असतं आणि दरवर्षी खेळायला मजा येते. ठीक आहे प्रशांत, तुला आता बॉलिंगच करायची. कदाचित टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग घेतली असते की बॅटिंगचा निर्णय होता? बॅटिंगच घेतली असते. पहिल्यांदा असं आपण पाहतो की दुपारच्या आधी सुद्धा टॉस जिंकून बॅटिंग घेतली जाते आणि त्यांचा धाडसी निर्णय आहे. तुम्ही आज सुट्टी घेतली म्हणजे तुमची प्रॅक्टिस झाली काय व्यवस्थित? नाही. तुमचे पॅकर गणेशजी बजाग यांच्यासोबत आम्ही रात्री होतो. त्यांनी सांगितले की प्रशांत आला तर चांगला एक जमेची बाजू असेल. टीमचा परफॉर्मन्स कसं सुरू आहे अंगामध्ये? टीमचं तर खूप चांगलं परफॉर्मन्स आहे. सध्या आमचे बॉलिंग खराब चालू आहे. ओके, तर अपेक्षा करूया कारण ते कमी बोलतात नेहमी, चांगले बोलतात आणि डिसिजन चेंज करायचं आहे.
चेंज होणार नाहीये, कारण तुम्ही बॅटिंगच घेतले तर टॉस जिंकला सोनाली पाड्याच्या बाल गोपाल ह्या कॅप्टनने आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केले सावरीदेव किरोली संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये योगी पाटील देव. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. छोटस लक्ष आपण पाहतो या ठिकाणी उभारलंय आज पवनपुत्र पिशे संघाने फक्त आणि फक्त या ठिकाणी 22 धावा उभारल्या आणि 23 धावाचा लक्ष्याचा पाठला करण्यासाठी पाहू शकाल टू ब्रदर्स किरण पाटील आणि निखिल पाटील सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती या जबरदस्त या ठिकाणी अगदी पॉइंटच्या डोक्यावरून पंच केलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सुरुवात केली किरण पाटील. किरणसाठी या ठिकाणी पाहू शकाल मिस्टर हॅरी यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. जे आमचे एक्सपर्ट गुणलेखक आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पाहू शकाल ऑन साईड आता मात्र या ठिकाणी टर्न केलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल अगदी मिड विकेटला. आणि पाहू शकाल आपण मित्रांनो या ठिकाणी ज्यांचा शुभागमन झालेला आहे नेहमीच सातत्याने सावरदेव व किरोली संघाला नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात आणि अजूनही देत आहेत. किरोलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक गणेशजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्तनापन्नबाबत आपलं संजय स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केले गेली. 5 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अकुटापाचा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचवेळी पाहतो की मैदानाच्या आतमध्ये भाऊन कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाहीये. जबरदस्त झेल आणि पहिला धक्का लागेल या ठिकाणी न्यू आई एकविरा सावध संघाला. वेलकम, सुस्वागतम गणेशजी भजक यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचा संघ तुम्हाला या सामन्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला आपल्याला फिल्डिंग करण्यासाठी त्यांना मात्र प्रथमतः इन्व्हाइट केलं बालगोपाल सोनालीपाडा संघानं. आणि सोनालीपाडा संघाचा सुद्धा आपण मागील सत्रामध्ये इतिहास पाहिला या स्पर्धेमध्ये. तर अगदी अंतिम सामन्यापर्यंत या संघाने धडक दिली होती NK स्पोर्ट खांडवा संघाच्या विरोधात. परंतु मागील डिपेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर झालाय. म्हणजे या सत्रामध्ये आपल्याला नवीन डिपेंडिंग चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. निबाटर मिस्टर कुणाल आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. 5-1 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. नरेश शेलार पुन्हा मार्गस्थ होतोय. हो, जबरदस्त फटका मात्र पाहू शकाल. जागा मात्र थोडीशी मात्र त्या ठिकाणी चुकीची निवडली, कारण चेंडू अगदी डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. धाव मिळेल फक्त 1. लो स्कोरिंग सामना सध्या आपण पाहतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त धारदार गोलंदाजी आपल्याला न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाच्या वतीने पाहायला मिळाली. अगदी टिचून मारा मात्र त्या ठिकाणी पाहायला आपल्याला, खास करून दिगंबर माळी ज्यासाठी ओळखला जातोय विकेट टेकर तो राहिला. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 3 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या. जडीने सुद्धा मात्र शेवटचा स्पेल चांगला हाताळला. त्याने सुद्धा 5 खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली. आज किरणचा विकेटचा कॉलम खाली राहिला. पण बॅटिंग लाजवाब करतोय. पुन्हा इनफिल्डला बीट करतोय. चेंडू वेगाने चालला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. अगदी धावांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाडला जातोय आणि पाहू शकतो की भरपूर वेग मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलाय. किरण असेल, कुणाल असेल, आज निखिल मात्र पाहिलं तर पूर्णपणे सबसेल फेल ठरला. 0वरती तो बाद झाला. परंतु त्याच्या खिलीचा मात्र इथे मात्र कुठल्या प्रकारची या ठिकाणी उणीव मात्र किरणच्या खिलीवरती भासत नाहीये. जो त्याच्याकडे नैसर्गिक खेळ आहे तो मात्र आज या ठिकाणी
साकार करण्याचा प्रयत्न करतोय. पावलांचा वापर जरूर केला होता किरण पाटीलने, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी झाला समाप्त. नरेश शिलाने मात्र या ठिकाणी पाहू शकाल 1 विकेट प्राप्त केले आणि एका षटकामध्ये तब्बल त्याने धावा खर्च केल्या एकूण 10. एकही एक्स्ट्रा चेंडू त्यांनी टाकला नाही, एकही एक्स्ट्रा धाव त्यांनी खर्च केली नाहीये. म्हणजे जेवढ्या धावा इथे जोडल्या त्या मात्र बॅटच्या साईडने मात्र जोडल्या टीम साबत संघाने. न्यू सीझन मध्ये प्रशांत बजागे इज बॅक. कारण जॉब मध्ये भरपूर ते व्यस्त आहेत, परंतु आज वेळेत वेळ काढून त्यांनी मात्र या ठिकाणी संघाचं प्रतिनिधित्व करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि कॅप्टनशिप सुद्धा मात्र या ठिकाणी त्यांनी आज साकारली. आणि पाहूया की आज सावरदेव किरोळी संघ मात्र आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी आज करेल का. आज सावरदेवाचं दर्शन घेऊन सर्वजण इथे मात्र उतरलेले आहेत आणि त्यांचे पुरस्कर्ते गणेशजी बजागे सुद्धा मात्र व्यासपीठावरती सज्ज आहेत. आणि साई शेठ बजागे मात्र थोड्याच वेळामध्ये आता युट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतील. वेळेला महत्व द्या मित्रांनो. आपल्याला आज जो खेळ आहे तो नॉनस्टॉप इथे मात्र सुरू ठेवायचा आहे. अजून विजयासाठी पाहिलं तर 13 धाब्यांची गरज, 18 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी. आणि गोलंदाज भावेश उर्फ भाऊच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय, फुलटॉस होता, फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवण्याचा प्रयत्न कुणाल न केला. आज जय शिलारची अनुपस्थिती आणि त्याची मात्र कुठेतरी आज पीसी संघाला उणीव भासली असं मात्र म्हणावं लागेल. सिंगल धाव आणि चांगला खेळ मित्र कुणालच्या वतीने म्हणेन. किरण चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे, तिथे मात्र त्याने स्ट्राईक रोटेट केली. ही असते एक चांगल्या खेळाडूची निशाणी आणि ती मात्र दर्शवली कुणालनं. भावेश पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. आय थिंक बॅटची कडा जरूर होती, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये पाहू शकाल त्या ठिकाणी शतरक्षक तैनात आहेत. आय थिंक कैलाश पाटील आहेत त्या ठिकाणी. पेशाने ते ग्राम विकास अधिकारी आहेत, परंतु जेव्हा जेव्हा वेळ त्यांच्याकडे असतो तेव्हा तेव्हा मात्र क्रिकेटसाठी सुद्धा ते वेळ देत असतात. आणि शांतमय व्यक्तिमत्व. भाऊ पुन्हा एकदा हो फक्त दिशा दाखवण्याचा मात्र प्रयत्न करत सिंगल धाव जरूर पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत 2 धावा. कारण या मैदानावरती सुद्धा पाहतो की किरण पाटीलचा खेळण्याचा जो अनुभव आहे तो भरपूर वर्षाचा आहे. आणि संजय स्फूर्ती चषकामध्ये किरण पाटीलच्या नावावरती सुद्धा मात्र मोठमोठे विक्रम्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आज जरूर तो न्यू आहे 21 पण सावध संघाचा प्रतिनिधित्व करतोय, परंतु सावध गावाला तो बिलॉंग करतोय. याच गावातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव तो रोशन करतोय. पुन्हा सॉफ्ट तिथे मात्र पाहू शकाल हो तिथे मात्र आदित्यचा मात्र तो अनुमान होता तो थोडंच आपल्याला चुकीचा पाला आपल्याला. आणि पुन्हा दुहेरी धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करण्यामध्ये दोघांना यश आलं. हा टेक्निक आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच सांगला जातोय की क्रिकेट फक्त शक्तीचा नाही तर युक्तीचा आहे. तुम्ही जर ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेशन आहे त्या अनुषंगाने जर केल्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे तुम्ही जर प्लॅनिंग जर मात्र केल्या तर मात्र तुम्ही यशस्वी होणार एखाद्या स्पर्धेमध्ये. आणि तो खेळ आज किरण पाटील आणि सावध संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. हो पहा अगदी फुलर लेंथ आणि फक्त जागेवरती तिथे मात्र त्या ठिकाणी चॉप केलाय. कव्हर पॉइंटला शतरक्षक होते तैनात. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. सिंगल डबलने मात्र धाव्यांच्या अगदी जवळपास जाण्याचा प्रयत्न करतायत, कारण आतापर्यंत 16 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या, म्हणजे विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. फटका हवेत केलाय कुणालला, परंतु वाडिश लॉंग आपला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली गेली. आणि आज पहा प्रेक्षकांचा अगदी जण समुदाय मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते, कारण सुपर संडे स्पर्धेचा शेवटचा दिवस या स्पर्धेला आज आपण निरोप देणार आहोत. आणि सर्व क्रीडा रसिकांसाठी आज विनामूल्य जेवणाची सुविधा सेवा आहे. आमचे आयोजक मंडळ असतील केपी सर, गौतम पाटील, विकास पाटील यांच्या माध्यमातून आज सर्वांना जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. जसं आपण या स्पर्धेला मित्रांनो निरोप देऊ, लगेच मात्र नवीन स्पर्धेचा उदय होणार आहे. ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाळे या ठिकाणी तुम्हाला बालगोपाल सोनाळे पाडा संघाची एक देखणी स्पर्धा पाहायला मिळेल. ती स्पर्धा सुद्धा 3 दिवसांची असेल. 3 दिवसाचा तो सोहळा असेल सोनाळे पाडाकरांचा. आणि तो संघ तुम्हाला आता या मॅच नंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वेलकम ओमकार. तिसरा षटक सुरुवात करतोय गोलंदाज ईशान. आणि त्याने मात्र पाहू शकाल या ठिकाणी पहिलीच चेंडूच्या हाताने जर पाहिली तर अगदी ऑफस्टिक वरती ठेवले आणि त्याच्यावरती चांगला पंच पाहायला मिळतोय. हळूहळू आता मात्र संघ अगदी विजयाच्या दिशेने चाललाय. असं वातावरण सुद्धा खूपच छान आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत, परंतु सध्या चर्चेत राहणारी स्पर्धा
20 वर्षाचा पर्व आज आमच्या आयोजकांनी आज कंप्लीट केलाय आणि ही परंपरा आपण पाहतो की सातत्य टिकवून ठेवण्याचं कार्य संजय स्पोर्ट्स सावध संघाने केलंय. पावलांचा वापर केला. हो हो, का फटका केलाय पहा. अगदी चेंडूवरती जशी काही एखादी मगर एखादा याच्यावरती शिकार करते तशी मात्र झडप इथे मात्र या ठिकाणी किरणने केली आणि त्यानंतर पहा ओव्हरच्या रूपानं अजून एक धाव खर्च केली पीसी संघाने. 1+1 एकूण 2 धावा तिथे मात्र जोडल्या जातील. एकतर्फा खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळाला, परंतु यानंतर कुठे जाऊ नका. अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस येईल. जय सावरदेव किरवली विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस आणि विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि अखेर दुसरा धक्का लागतोय टीम सावधला. दुसरा धक्का लागला कुणालच्या रूपाने, परंतु सध्या आपण पाहतो की निशांत शेलार या ठिकाणी गोलंदाजी साकारतो आणि त्याच्यासाठी रोशन पाटील यांच्याकडून मात्र बेस्ट ऑफ लक आलेला आहे. त्यांच्याकडून मात्र निशांतला शुभेच्छा आलेल्या आहेत. समीकरण पाहिलं तर या ठिकाणी आता दहा फलकावरती 20 धावा लागलेल्या आहेत. फक्त 3 धाब्यांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 9. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय बाहुबली मिस्टर नेहल म्हात्रे. इनका एक ही काम रहता है दे दनादन, परंतु आता परिस्थिती तशी नाहीये. फक्त 3 धावा इथून जोडायच्या आहेत, परंतु आपल्या अंदाजामध्ये मात्र सामना तो फिनिश करणार का प्रयत्न तर होता, परंतु बॅटच्या अगदी खाली चेंडू मात्र स्पर्श झालाय, त्यामुळे मात्र प्रॉपर कनेक्शन मात्र तिथे झालं नाहीये. निशांत सुद्धा आपण पाहतोय की आपल्या करिअरला सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची इथे पाहायला मिळाली, कारण लाईन त्यांनी चांगले मेंटेन केलेले आहे. एकही एक्स्ट्रा चेंडू मात्र त्याच्याकडून मात्र आतापर्यंत हाताला गेला नाहीये. अजून एक चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा. पीसी संघ एक्झॅक्टली मात्र या सामन्याच्या दृष्टिकोन थोडासा बॅकफुटला जरूर आहे, परंतु त्यांची बॉडी लँग्वेज पहा अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. आणि नरेश शेलार सातत्याने निशांतला मात्र त्या ठिकाणी त्याचा प्रोत्साहन तो वाढवण्याचा प्रयत्न करतोय. या बाबी मैदानाच्या आतमध्ये घडणं गरजेचे असतात. शॉर्ट पेस चेंडू ऑन साइडला, जबरदस्त पंच, स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू चालला लॉंग ऑनच्या पलीकडे. बाहुबली नेहलच्या बॅटमधून निघाला तो षटकार आणि स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केलाय न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत संघानं. अभिनंदन साबत अँड हार्ड लक कैलाजी पाटील, हार्ड लक पवनपुत्र पिसे. आणि तुम्हाला देवतोय आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच अँड गोज टू ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला आणि सातत्यानं मी त्याचा उल्लेख करत असतो की हा गोलंदाज विकेट टेकर राहिलाय आपल्या कारकिर्दीमध्ये आणि तो खेळाडू आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत संघाचा मिस्टर दिगंबर उर्फ बंटा.